कोण राहिले? रुद्र मी तर बसलेले. रुद्र तुझ्या मम्मी राहिली ना, तर इकडे ये. इकडे ये. अरे हॅलो चला आपण कुठं चाललोय आज? शेवगाव. शेगाव गजानन महाराज. दरवाजा लागला का? गणगण गणात बोते. अरे देवा, मी गाऊनवरच दिसते. जय गजानन महाराज. मित्रांनो, आज आपण चाललो आहोत विदर्भाची पंढरी आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अत्यंत पवित्र अशा शेहगाव नगरीत. घेतो टाकी फुल करून पहिली. आपला आजचा प्रवास खेड ते शेगाव असा राहील. खूप दिवसाची इच्छा होती, ती आज पूर्ण होताना दिसतेय. आजच्या या ब्लॉगमध्ये आपण श्री संत गजानन महाराज दर्शन आणि येथील प्रसन्न वातावरणाचा अनुभव घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजचा प्रवास खेडमधून सुरू होऊन तो पुढे शिक्रापूर मार्गे शिरूर, छत्रपती संभाजीनगर ते डायरेक्ट शेगाव असा राहील. 10 जूनच्या रात्री 11 वाजता आपण प्रवास सुरू केला आहे. खेडवरनं आपल्याला 10 ते 12 तास लागतात शेगावला पोचायला. आजची पूर्ण रात्र आणि उद्याची दुपार असा प्रवास राहील आपला. आता कसं काय दिसत ना आधारात? लाईट लावू का काय? लागलं नाही. लागला का? चालूच नाही केलं. हा नाही रुद्र ये, उठ. आणि मी रात्रीचा चहा घेऊन आम्ही थोडेसे फ्रेश होऊन पुन्हा निघालो पुढच्या प्रवासाला. तुम्ही पण या चहा घ्यायला. नाही कुठे गेला? हा? झोप आली आहे का? एवढ्या लवकर झोप कसं काय झालं? ते नाही, बाकीचं काय नाही घ्यायचं. छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्वात प्रसिद्ध आणि भव्य पुतळा म्हणजे क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा होय. रात्रीच्या प्रकाशात किती छान दिसतोय. महाराजांची मूर्ती. महाराजांना मुजरा करून निघालो पुढच्या प्रवासाला म्हणजे शेगावच्या दिशेने. गुड मॉर्निंग पब्लिक. उठा उठा, तांबडं फुटलंय. आम्ही पहाटे 5ला झोपून सकाळी 6ला उठलो. नयन मला गुगल मॅपच्या मदतीने मला रोडचे मार्गदर्शन करताना माझा सारथी होता, म्हणजेच आपला वाटाड्या. रात्री सगळे झोपले तरी पण हा काय झोपला नाही. वारे पठ्ठ्या. सकाळी थोडी वामकुशी किंवा झोप घेऊन निघालो पुढच्या प्रवासाला म्हणजेच शेगावच्या दिशेने. रातभर जागून थोडी पण झोप नव्हती माझ्या डोळ्यावर. आहे का नाही मग मी फ्रेश? तुम्हीच सांगा. सूर्याने पण दर्शन दिले आहे. मित्रांनो, विदर्भ म्हटलं की कडक ऊन आलंच. सध्या शेगावचे तापमान चांगलेच वाढले आहे. सकाळी 9 वाजल्यापासून उन्हाला सुरुवात होते. 10 वाजता असं वाटतं की दुपारचे 12 वाजले आहे. एवढं ऊन असतंय हे पहिल्यांदाच अनुभवलं आहे. अंगाची अगदी लाही होते. पण म्हणतात ना, महाराजांच्या भक्तीपुढे जी शक्ती आहे. आपण महाराजांच्या दर्शनाची ओढ या पुढे ऊन फिके आहे. महाराजांच्या दर्शनाने मनाला आणि आत्म्याला मिळणारी शांतता काही वेगळीच आहे. शेगावला जाताना रस्त्याच्या दुतर्फा तुम्ही मिरचीच्या सुंदर बागा पाहायला मिळतील. मित्रांनो, आपण आता बुलढाणा जिल्ह्यात फिरत आहे. हा जिल्हा फक्त आध्यात्मिक नाही तर मिरचीच्या उत्पादनासाठी खूप प्रसिद्ध आहे. येथे कडक ऊन आणि काळी कसदार जमीन मिरचीच्या पिकाला खूप मानवते. कडक उन्हात पण शेतकरी आधुनिक शेती आणि ठिबक सिंचनाचा वापर करून भरघोस उत्पादन घेतो. सकाळचा नाश्ता करून पब्लिक झोपलंय परत. मित्रांनो, खाणे का और सोने का.
कसा आहे आपला टक्कल, चमकतं का नाही उन्हात मग? मी खाली बस मग तुला मम्मीच्या मांडीवर दिल्यावर कळन का? नको मग माझ्या मांडीवर बसलं हॅलो 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 टकलू टकलू हॅलो टकलू टकलू हॅलो दात पडकी दात पडकी बघा ते दाडकी पडकी हॅलो 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 अशी धरून आणल्यात ना. काय नाही आंघोळ बिना आंघोळीचं आहे, म्हणलं अशीच आहे. चालले पाणीच नाही इकडे तर काय आंघोळ करशील. मिरची आहे फक्त. एखाद्या याच्यामध्ये ना बाटलीमध्ये पाणी घेऊन पुचना निशी पडलं पाहिजे तेव्हा. हा, मिरची जंगलात प्रवेश करणार आहोत आणि सर्वांनी सावध राहा. आणि काय नाही. आणि आता आपण चाललो आहे जंगलामध्ये. काय काय दिसणार आहे ते बघायचं आहे. ते बघायचं आहे, तुम्हाला दाखवत आहे आता आम्ही. चला तर मग मंडळी जंगलामध्ये. मित्रांनी जंगल सफारी आणि ती आली आहे इठी. लाली लाली लाल परी म्हणायला. लाल पण लाली गेली माग. शेहगावला जाताना वाटेत लागणारे हे प्रसिद्ध ज्ञानगंगा अभयारण्य घनदाट जंगल हे बुलढाणा आणि खामगाव परिसरातील पसरलेलं आहे. हे अंदाजे 50 एकरपेक्षाही जास्त क्षेत्रात पसरलेलं आहे. वाटेत आम्हाला मोठ्या प्रमाणात झाडे पाहायला मिळाली. येथे 150हून अधिक प्रजातीचे पक्षी पाहायला मिळतात. प्रामुख्याने येथे बिबट्या, अस्वल, काळवीट, नीलगाय इत्यादी मोठ्या प्रमाणात पाहायला भेटत असतात. हे निसर्गप्रेमींसाठी एक उत्तम ठिकाण आहे. येथे आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सर्व झाडांचा पाला पडून गेलेला आहे. पावसाळ्यामध्ये खूप छान परिसर हा नक्कीच दिसत असेल. आम्हाला जंगलामध्ये मधोमध एका झाडावर माकडे पाहायला मिळाली. त्यांच्यासोबत थोडी मस्ती पण केली. नाही दादा, तिथं 2 आहे, तिकडे 1 आहे आणि झाडावर तिकडे वरती 1 आहे. ते झाड काय तर खायचंय, त्याच्यावर बसले. फक्त डोकं खाजवायला लागलं. चला पुढे घे ना, जरा क्लोज घे ना. क्लोज करते. बैलगाडी हा खूप सुंदर आणि पारंपरिक देखावा आहे. महिला मंडळ एकत्र येऊन बैलगाडीत प्रवास करत असल्यामागे काहीतरी खास कारण असू शकतात. मला माझे पूर्वीचे दिवस आठवले. रस्त्याने जाताना आम्हाला मेंढ्यांचा कळप दिसला. हे दृश्य खरोखरच निसर्गरम्य आहे. ग्रामीण भागात रस्त्याने मेंढपाळ आपल्या शेळ्या मेंढ्यांचा कळप घेऊन जाताना हे दृश्य पाहणे हा एक अतिशय सुंदर अनुभव आहे. या दृश्यामागे मेंढपाळ समाजाची एक खास जीवनशैली आणि संस्कृती दडलेली आहे. आज या ब्लॉगमध्ये आपण श्री संत गजानन महाराजांचे दर्शन आणि येथील प्रसन्न वातावरणाचा अनुभव घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री संत गजानन महाराजांचे संस्थान हे भारतातील सर्वात शिस्तबद्ध आणि सुंदर मंदिरांपैकी एक मानले जाते. येथील व्यवस्था, स्वच्छता आणि भाविकांची श्रद्धा पाहून मन अगदी प्रसन्न होऊन गेले. गाडी घेऊन जायला लागेल. जाऊ ना मग. शेगाव संस्थानामध्ये जेवण आणि राहण्याची उत्तम सोय उपलब्ध आहे. गजानन महाराजांच्या मंदिरात आणि महाप्रसादगृहात दररोज नाममात्र दरात अतिशय चविष्ट आणि शुद्ध जेवण मिळते. राहण्याची सोय अतिशय स्वच्छ आणि माफक दरात खोल्या मिळतात. आम्ही
चला तर मित्रांनो या जेवायला. पहा चहा लवर निस्ता छान कॉफी ओढतोय आज. या ठिकाणी खूप छान आणि सुंदर असा चहा, कॉफी आणि दूध पण मिळतंय. मस्त होतं, मला तर खूप आवडलं बा. मग आम्ही गेलो गजानन महाराजांच्या दर्शनाला. गुरुवार आणि एकादश असल्यामुळे गर्दी खूप होती, म्हणून आम्ही मुख दर्शन घेतले. छान दर्शन झाले. मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळं व्हिडिओ करता आलेला नाही. मंदिरामध्ये प्रत्येकजण शिस्तीचं आणि स्वच्छतेचं पालन करीत होता. इथे प्रत्येक गोष्ट नियमात आणि शिस्तीत होती. गाडीची पार्किंग वेगळी, मंदिरातील चप्पलाची व्यवस्था, जेवण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, स्वच्छता पण खूप होती. छान वाटलं. जसं ऐकलं होतं त्याचप्रमाणे या ठिकाणी मी अनुभव घेतला आहे. आषाढी वारीला या ठिकाणून पायी दिंडी पंढरपूरला जात असते. ए काय बघत घ्यायची काय तू तरी? वाजली का? हातकर वर चल असं. हलती आहे बेल बघा. तिकडूनची पण बेल हलती. इथे फोटोशूट चालू आहे आणि फोटोग्राफर येत. कोण फोटोग्राफर आहे? ए फोटोग्राफर कोण आहे याच्यात? फोटोग्राफर रुद्राने आमचा पण काढताय काय? दिमाखात फडकतोय आपला ध्वज, भगवा ध्वज. आणि हे मस्त आणि सुंदर असं प्रतिकृती तुतारी वाजवणाऱ्या 2 मावळ्यांचं. हे बघा, हे मस्ती करताना. अरे वरका झोपायचं. सकाळी पुन्हा लवकर दर्शन घ्यायचं ठरलं, मग त्यामुळे लवकर उरकून पुन्हा मंदिरात जायचं होतं. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. आज आम्हाला गजानन महाराज शेगावला आणि आत्ताच आम्ही उठलो आहे आणि आता दर्शनाला जाणार आहोत. आणि पाहू शकता हे आम्ही जिथे राहिलेलो आहे आज ते आहे विसावा निवासस्थान. आणि आता आम्ही उरकून पटकनी जाणार आहोत महाराजांच्या दर्शनाला, गजानन महाराजांच्या. तर उरकवतो आम्ही पटकनी आणि निघायला पुढच्या प्रवासाला. हा बघा, हा कसा ऐकतोय. चलो निघा. चला आता आम्ही आता रूम चेकआउट करतोय. निघालो आता आम्ही पुढच्या प्रवासाला. चला. तर मित्रांनो, शेगावची ही पवित्र भूमी, येथील शांतता आणि गणगणात बोते हा गजर मनाला एक वेगळीच ऊर्जा देऊन जातो. इथे आल्यावर मनाला आनंद शब्दात सांगता येत नाही. गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आता आम्ही निघालोय. मन मात्र इथेच घुटमळतंय. तुम्हाला हा शेगावचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. दर्शन आवडले असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये गणगणात बोते लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा नवीन प्रवासात. तोपर्यंत काळजी घ्या. जय गजानन. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.